नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। आजचा टॉपिक आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज। हा 10 नंबरचा टॉपिक आहे 12चा अकॉर्डिंग टू न्यू सिलेबस। आजचा टॉपिक मी तुमचा घेणार आहे क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड। आता विद्यार्थी मित्रांनो, क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड याच्यावरती प्रश्न कसा असतो परीक्षेला, गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड 2 मार्काला असतो। पण याच्या व्यतिरिक्त जे एंट्रन्स एग्जाम असतात तुमच्या सीईटी, जेईई, नीट याच्यातून छोटे छोटे काही कन्सेप्ट असतात, त्या क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला ते क्वेश्चन सोडवायला खूप मदत होते, किंवा ते प्रश्न कसे असतात काय असतात तुम्हाला ह्या मोनो हॅलोजन कंपाऊंडच्या क्लासिफिकेशन मधून मी तुम्हाला ते सर्व समजून सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडं, मोनो हॅलोजन कंपाऊंड चे जे टाइप्स आहे क्लासिफिकेशनचे ते इथं 6 टाइप आहेत। पहिला आहे अल्काइल हॅलाइड्स, अल्काइल हॅलाइड किंवा त्याला म्हणतात हॅलो अल्केन। दुसरा आहे ॲलिलिक हॅलाइड, बेन्झिलिक हॅलाइड्स, फिनाइलिक हॅलाइड, हॅलो अल्काइन एंड लास्ट अराइल हॅलाइड और हॅलो अरीन्स। तर आपण याच्यातला एक टॉपिक डिस्कस करणार आहोत। मोनो हॅलोजन म्हणजे काय? मोनो म्हणजे सिंगल, हॅलोजन, हॅलोजन कसं रिप्रेझेंट करतात? हॅलोजन रिप्रेझेंटेड बाय एक्स। मग हॅलोजन मध्ये कोणते कोणते हॅलोजन आहे? क्लोरीन आहे, ब्रोमीन आहे, आयोडीन आहे, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड फ्लोरीन हे हॅलोजन आहेत। आता ह्या अल्काइल हॅलाइड्स, अल्काइल हॅलाइड आणि हॅलोजनची कशी रिलेशन आहे ते आपण बघणार आहे। अल्काइल ग्रुप म्हणजे काय? अल्काइल, तुम्हाला अगोदर हे छोट्या कन्सेप्ट मी सांगतो। अल्काइल, अल्काइल म्हणजे काय? रिप्रेझेंटेड बाय आर, रिप्रेझेंटेड बाय आर। मग हा अल्काइल कसा तयार झालेला आहे बघा, आपण 11वीला याचं बेसिक बघितलंय, डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ अल्केन। अल्केनचा ANE रिप्लेस बाय वायल, इथं काय करतो आपण? वायल ने रिप्लेस करतो, म्हणजे ALK अल्काइल, दॅट इज आर ग्रुप। मग हे आर ग्रुप कोणते आहेत? हे मिथाइल आहे, इथाइल आहे, प्रोपाइल आहे। म्हणजे आपण 11वीला शिकलेलो आहे बघा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन, डिकेन पर्यंत आपण बघितलेलं आहे। मग आता हे जे अल्काइल ग्रुप आहेत, हे अल्काइल ग्रुप ज्यावेळेस हॅलोजनला आपण जोडतो त्यावेळेस त्याला अल्काइल हॅलाइड असं म्हणतात। अल्काइल हॅलाइड ऑल्सो नोन ॲज मोनो हॅलोजन कंपाऊंड। मग आता याची डेफिनेशन कशी सांगता येईल? अल्काइल हॅलाइड म्हणजे काय किंवा मोनो हॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय? अल्काइल हॅलाइड्स आर द डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ हायड्रोकार्बन्स or alkane in which only one hydrogen atom are replaced by only one halogen atom। म्हणजे एकाच हॅलोजननी एकच हायड्रोजन रिप्लेस करायचा, त्याला काय म्हणायचं? मोनो हॅलोजन। जर 2 रिप्लेस केले तर त्याला डाय म्हणतात, 3 केले तर ट्राय म्हणतात। आपण किती रिप्लेस करणार आहे? एकच रिप्लेस करणार आहे। पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, मोनो हॅलोजन कंपाऊंड म्हणजे काय? Mono halogen compounds are the derivatives of hydrocarbons or alkane in which only one hydrogen atom replaced by only one halogen atom। एक हायड्रोजन, त्या हायड्रोकार्बनचा एक हायड्रोजन काढायचा आणि तिथं काय जोडायचा? एक हॅलोजन, त्याला मोनो हॅलोजन कंपाऊंड म्हणतात। एक्झाम्पल बघा, CH4 आहे, याच्यातला एक हायड्रोजन रिप्लेस करणार आपण, एक हायड्रोजन याच्यातला रिप्लेस केला CH3 आणि तिथं आपण समजा Cl जोडला, हे मोनो हॅलोजन कंपाऊंड। म्हणजे मोनो म्हणजे सिंगल, एकच हॅलोजन ठेवलेला आहे, एकच हायड्रोजन रिप्लेस केला। मग असे कंपाऊंड आपल्याला बघायचे, याला म्हणतात मोनो हॅलोजन कंपाऊंड। मी तुम्हाला क्लासिफिकेशन शिकवणार आहे, पण याच्या पाठीमागचं जे बेसिक आहे, छोट्या छोट्या गोष्टी 11वीच्या, ती बेसिक क्लिअर करतोय। मग ते बेसिक झाल्यानंतर आपण हे बघणार आहे। ह्या मोनो हॅलोजन कंपाऊंडला अल्काइल हॅलाइड सुद्धा म्हणतात।
बऱ्याच वेळा सीईटीला अशा कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपल्या का त्या एका एका पॉइंटला दुसऱ्या नावाने कसं ओळखलं जातं. मोनो हॅलोजन कंपाऊंड ऑल्सो नोन ॲज अल्काइल हॅलाइड और हॅलो अल्केन. इट इज ऑल्सो नोन ॲज हॅलो अल्केन. याला हॅलो अल्केनही म्हणतात, अल्काइल हॅलाइड पण म्हणतात. त्याचा फॉर्म्युला RX आहे अल्काइल हॅलाइडचा. आता मी तुम्हाला याचा हायब्रिडायझेशन सांगतोय. याचा हायब्रिडायझेशन काय आहे बघा. याची सायंटिफिक डेफिनेशन कशी सांगता येईल आपल्याला. याचं हायब्रिडायझेशन आहे sp3 हायब्रिडायझेशन आहे. आता याच्यामध्ये काय सांगणार आपण. हॅलोजन कंपाऊंड, हॅलोजन ॲटॉम्स, वन हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू द कार्बन हॅव्हिंग sp3 हायब्रिडाइज. बरोबर. म्हणजे हॅलोजन ॲटॉम, आपल्याला जो हॅलोजन ॲटॉम जो बॉन्डेड करायचा आहे म्हणजे आपण काय सांगणार. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन इन ॲलिफॅटिक चेन और सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. सॅच्युरेटेड म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, त्याला आपण अल्केन म्हणतो. म्हणून इथं म्हटलेलं आहे हॅलो अल्केन. हॅलो अल्केन, अल्केन सॅच्युरेटेड असतात. मग इथं बघा काय सांगणार आपण. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन इन सॅच्युरेटेड अल्केन और सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. जे कार्बन स्केलेटन सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्डचं कंपाऊंड. मग sp3 म्हणजे काय. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन, sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटॉम कशाचे. ऑफ कार्बन स्केलेटन्स. कोणतं. सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. याला म्हणतात अल्काइल हॅलाइड और हॅलो अल्केन. लक्षात ठेवा सर्वांनी हा पॉइंट. पुन्हा एकदा बघा. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन in the saturated carbon skeleton are known as alkyl halide or haloalkane. अशी त्याची डेफिनेशन आहे. पण आता ह्या अल्काइल हॅलाइडचे 3 टाईप पडतात. मग याचे 3 टाइप्स कोणते आहेत सर्वांनी लक्ष द्या इकडं. याचे 3 टाइप्स कोणते कोणते आहेत. याच्यात पहिला टाइप्स आहे प्रायमरी अल्काइल हॅलाइड. कोणता. प्रायमरी अल्काइल हॅलाइड. प्रायमरी अल्काइल हॅलाइड. प्रायमरी अल्काइल हॅलाइड. प्रायमरी अल्काइल हॅलाइड रिप्रेझेंटेड 1 डिग्री अशा पद्धतीने पण रिप्रेझेंट करतात. सिमिलरली सेकंडरी अल्काइल हॅलाइड याला काय म्हणतात. दुसरा सेकंडरी अल्काइल हॅलाइड. सेकंडरी अल्काइल हॅलाइड represented by 2 degree. Tertiary alkyl halide. Tertiary alkyl halide. Tertiary represented by 3 degree. आता इकडे लक्ष द्या. प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, टर्शियरी अल्काइल हॅलाइड ह्या सगळ्यांचं जे हॅलोजन ॲटॉम आहे तो कशाला बॉन्डेड केलेला आहे. sp3 हायब्रिडाइज कार्बनलाच जोडलेला आहे. हे अल्काइल हॅलाइडचे 3 टाईप आहेत. पण आता ह्या 3 टाईपची डेफिनेशन कशी येईल बघा. प्रायमरी म्हणजे काय. हॅलोजन ॲटॉम, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू प्रायमरी कार्बन ॲटॉम. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू प्रायमरी कार्बन ॲटॉम आर नोन ॲज प्रायमरी अल्काइल हॅलाइड. सेकंडरी अल्काइल हॅलाइड. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू सेकंडरी कार्बन ॲटॉम. नीट ऐका. सेकंडरी कार्बन ॲटॉम आर नोन ॲज सेकंडरी अल्काइल हॅलाइड. टर्शियरी अल्काइल हॅलाइडचं काय सांगता येणार आहे. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू टर्शियरी अल्काइल हॅलाइड. कशाला जोडला जातो. टर्शियरी अल्काइल हॅलाइड. आता एक प्रश्न असा तयार झाला तुम्हाला सर्वांना का प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, टर्शियरी अल्काइल हॅलाइड याच्यामध्ये प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शियरी कार्बन अशी मी वेगवेगळे कार्बन सांगितले. प्रायमरी कार्बन म्हणजे काय, सेकंडरी कार्बन म्हणजे काय, टर्शियरी कार्बन म्हणजे काय.
आता त्याचं एक्सप्लेनेशन देतोय. आपण 11th स्टँडर्डला बघितलेलं आहे प्रायमरी कार्बन म्हणजे काय, पण तुम्हाला आठवण म्हणून पुन्हा एकदा ते एक्सप्लेन करतो म्हणजे तुमचा हा पॉईंट क्लिअर होईल. आता हा पॉईंट कसा आहे बघा, प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू प्रायमरी कार्बन. पण आता प्रश्न असा पडला का प्रायमरी कार्बन कशाला म्हणायचं, अगोदर ते आपण एक्सप्लेन करू. प्रायमरी कार्बन म्हणजे काय, हे बघ फॉर एक्झाम्पल आपण प्रोपेन घेतलेली, ही प्रोपेनची चेन घेतलेली आहे प्रोपेन. प्रायमरी कार्बन म्हणजे काय, द कार्बन ॲटॉम बॉन्डेड टू वन अदर कार्बन ॲटॉम आर नोन ॲज प्रायमरी कार्बन ॲटॉम. म्हणजे प्रायमरी कार्बन कशाला म्हणतात, जो कार्बन इतर एकाच कार्बनला जोडलेला आहे त्याला प्रायमरी कार्बन म्हणतात. एक नंबरचा कार्बन असं नाही, जो कार्बन इतर एकाच कार्बनला जोडला त्याला म्हणतात प्रायमरी कार्बन. सेकंडरी कार्बन म्हणजे काय, द कार्बन ॲटॉम बॉन्डेड टू अदर कार्बन ॲटॉम. म्हणजे जो इतर दोन कार्बनला जोडलेला आहे त्याला सेकंडरी कार्बन म्हणतात. टर्शरी म्हणजे काय, द कार्बन ॲटॉम बॉन्डेड टू 3 अदर कार्बन ॲटॉम त्याला टर्शरी कार्बन म्हणतात. हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो मी. हे बघा, आता हा कार्बन जो आहे, हा कार्बन इतर किती कार्बनला जोडलेला आहे, हा कार्बन इतर एकाच कार्बनला जोडलेला आहे. मग ह्या कार्बनला आपण प्रायमरी कार्बन म्हणणार आहे. हा कार्बन इतर किती कार्बनला जोडलेला आहे, दोन आहे बघा, इकडून एक कार्बन जोडलेला आहे, त्याला ह्या साईडनं पण एक कार्बन जोडलेले आहे, दोन्ही साईडनं दोन कार्बन जोडलेले आहे, म्हणून याला काय म्हणायचं, सेकंडरी कार्बन. हा जो कार्बन आहे हा इतर एकाच कार्बनला जोडलेला आहे म्हणून याला काय म्हणतात, प्रायमरी कार्बन. लक्षात ठेवा, पुढे सीईटीचे प्रश्न याच्यात सांगणार आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात. इकडे लक्ष द्या सर्वांनी. हे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी हे जे कार्बन, ही कन्सेप्ट ज्यावेळेस तुमची क्लिअर होईल त्याच वेळेस तुम्हाला पुढचा टॉपिक समजणार आहे. एंट्रान्सला ह्या बेसिक गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ज्यावेळेस तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर होतात त्यावेळेस तुम्हाला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला अडचण येत नाही. पुन्हा एकदा बघा, प्रायमरी कार्बन म्हणजे काय. मग आता प्रश्न पडलाय हे आपण का शिकू राहिलेलो आहे, कारण अल्काइल हॅलाइड मध्ये आपण शब्द वापरतोय प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्शरी कार्बन, पण याला कार्बनच माहित नाही, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, तर त्याला कसं काय कळणार, बरोबर, तो पाठ करणार डेफिनेशन. मग पाठ नाही करायची, काय करायचं समजून घ्यायचं. प्रायमरी कार्बन म्हणजे काय, तरच आपल्याला अल्काइल हॅलाइड कळेल. प्रायमरी कार्बन म्हणजे काय, जो कार्बन इतर एकालाच फक्त बॉन्डिंग झालेला आहे किंवा जोडलेला आहे किंवा अटॅच झालेला आहे त्याला प्रायमरी म्हणतात. जो कार्बन इतर दोन कार्बनला जोडलेला आहे त्याला सेकंडरी म्हणतात. टर्शरी कशाला म्हणतात बघा, समजा CH3, आता हा जो कार्बन आहे हा कार्बन इतर 3 कार्बनला जोडलेला आहे बघा, 1 2 3 कार्बन आहे, 3 1 2 3. द कार्बन ॲटॉम हा टर्शरी. मग कार्बन ॲटॉम बॉन्डेड टू 3 अदर कार्बन ॲटॉम आर नोन ॲज टर्शरी कार्बन. मग हे कोणते कार्बन आहेत, हा इतर फक्त एकालाच जोडला, इथं हा प्रायमरी, हा प्रायमरी, हा प्रायमरी, इथं सेकंडरी नाहीचे. मग इथं सेकंडरी कार्बन नाही, मग याच्यावर क्वेश्चन कसं विचारलं जाईल परीक्षेला, एंट्रन्सला प्रश्न विचारला जाईल, हाऊ मेनी सेकंडरी कार्बन. मग याचं उत्तर काय येणार आहे, 0. सेकंडरी कार्बन किती, इथं 0, इथं काय फक्त टर्शरी कार्बन आहे. प्रायमरी कार्बन 3 आहेत. हाऊ मेनी प्रायमरी कार्बन्स ॲटॉम, 1 2 3 प्रायमरी कार्बन, 1 टर्शरी कार्बन अँड 0 सेकंडरी कार्बन. आता सर्वांनी लक्ष द्या इकडं, प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, टर्शरी अल्काइल हॅलाइड. याचं मेन बेसिक काय आहे, आपण 11वीला बघितलेलं आहे. प्रायमरी कार्बन ॲटॉम, सेकंडरी कार्बन ॲटॉम, टर्शरी कार्बन ॲटॉम. मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रायमरी कार्बन म्हणजे काय, द कार्बन ॲटॉम अटॅच टू 1 अदर कार्बन ॲटॉम आर नोन ॲज प्रायमरी कार्बन ॲटॉम. सेकंडरी म्हणजे काय, द कार्बन ॲटॉम बॉन्डेड टू 2 अदर कार्बन ॲटॉम आर नोन ॲज सेकंडरी कार्बन.
टर्शरी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. पण आता याच्यावरती परीक्षेला एंट्रन्सला क्वेश्चन विचारले जातात. इथं बघा, हाऊ मेनी टर्शरी कार्बन ॲटॉम, किती टर्शरी कार्बन याच्यात, एक पण नाहीये. हाऊ मेनी प्रायमरी कार्बन ॲटॉम, 2 प्रायमरी कार्बन ॲटॉम आहे. हाऊ मेनी सेकंडरी कार्बन ॲटॉम, एकच आहे. ठीक आहे, हे 11वीला होतं. आता हे प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय? प्रायमरी अल्काइल एक्झाम्पल बघा, हेच एक्झाम्पल आपण घेणार आहे. CH3 CH2 CH2 Cl, इथला एक हायड्रोजन आपण रिप्लेस केलेला आहे. आपण सांगितलेलं आहे मोनो हायड्रोजन कंपाऊंड म्हणजे काय, 1 हायड्रोजन ॲटॉम ऑफ अल्केन और हायड्रोकार्बन रिप्लेस बाय 1 हायड्रोजन ॲटॉम. आता इथं बघा, प्रायमरी अल्काइल हॅलाइड म्हणजे काय, 1 हायड्रोजन ॲटॉम आर बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटॉम. sp3 ला आहे, हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे. 1 हायड्रोजन ॲटॉम इज बॉन्डेड टू और अटॅच टू प्रायमरी कार्बन ॲटॉम, याला म्हणतात प्रायमरी अल्काइल हॅलाइड. 1 हायड्रोजन ॲटॉम बॉन्डेड टू प्रायमरी कार्बन ॲटॉम. प्रायमरी कार्बन मी तुम्हाला सांगितलं कशाला म्हणतात. तसंच सेकंडरी अल्काइल हॅलाइड. आता सेकंडरी अल्काइल हॅलाइडचं एक्झाम्पल बघा, CH3 CH2 CH3. आता याच्यात सेकंडरी कार्बन कोणता आहे, हा आहे. आपण इथं बघितलेलं आहे, हा सेकंडरी कार्बन आहे. मग इथं कसं येणार आहे, ह्या सेकंडरी कार्बनला आपण जर हॅलोजन जोडला तर याला काय म्हणतात, सेकंडरी अल्काइल हॅलाइड. परत बघा, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू सेकंडरी कार्बन ॲटॉम, हा सेकंडरी कार्बन आहे. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू सेकंडरी कार्बन ॲटॉम आर नोन ॲज सेकंडरी अल्काइल हॅलाइड. टर्शरी अल्काइल हॅलाइड, टर्शरी मध्ये काय येणार आहे, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू सेकंडरी, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू टर्शरी कार्बन ॲटॉम आर नोन ॲज टर्शरी अल्काइल हॅलाइड. पुन्हा एकदा लक्ष द्या, प्रायमरी अल्काइल हॅलाइड, सेकंडरी अल्काइल हॅलाइड, टर्शरी अल्काइल हॅलाइड, हे कसले टाइप आहेत, हे अल्काइल हॅलाइडचे टाइप आहेत. अल्काइल हॅलाइडचं हायब्रिडायझेशन काय इथं, sp3. म्हणजे आपण काय करणार आहे, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन इन द कार्बन स्केलेटन. त्या कार्बन स्केलेटन किंवा मग त्याला म्हणतात सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटन. त्या सॅच्युरेटेड कार्बन स्केलेटनला sp3 हायब्रिडाइज कार्बन जो आहे, त्या sp3 हायब्रिडाइज कार्बनला हॅलोजन जोडायचा. मग sp3 हायब्रिडाइज कोणता आहे, मग प्रायमरी असेल, सेकंडरी असेल, टर्शरी असेल, हे त्याचे एक्झाम्पल आहे. खूप महत्वाचं आहे CET साठी. नेक्स्ट टॉपिक आपण घेणार आहोत ॲलिलिक हॅलाइड. काय आहे ॲलिलिक हॅलाइड बघा. आता ॲलिलिक हॅलाइड मध्ये हॅलोजन ज्या कार्बनला जोडला जातो तो कार्बन सुद्धा काय आहे, sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे. हा सुद्धा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे. मग याची डेफिनेशन कशी असणार आहे, इन ॲलिलिक हॅलाइड हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे काय आहे, हॅलोजन ॲटॉम ज्या कार्बनला जोडलेला आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन sp3 आहे, पण त्याच्या नेक्स्टला कार्बन कार्बन काय आहे, डबल बॉन्ड आहे. हे लक्षात ठेवायचं. हे बघा, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे इथं नेक्स्टला काय आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. याच्यावरती सुद्धा एंट्रन्सला खूप प्रश्न विचारले जातात. यालाच म्हणतात ॲलिलिक हॅलाइड. नीट लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. बघा, हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. याच्या नेक्स्टला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. ही अनसॅच्युरेटेड चेन आहे. अगोदरची सॅच्युरेटेड होती, ही अनसॅच्युरेटेड आहे. अनसॅच्युरेटेड आहे पण याच्यात हा हॅलोजन जो आहे तो sp3 ला बॉन्डेड झालेला आहे. याला म्हणतात ॲलिलिक हॅलाइड.
ॲलिलिक हॅलाइड म्हणजे काय? हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन नेक्स्ट टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. त्याच्यानंतर नेक्स्ट बेन्झिलिक हॅलाइड. बेन्झिलिक हॅलाइडचं सुद्धा हायब्रिडायझेशन sp3 आहे. इथं सुद्धा बेन्झिलिक मध्ये हॅलोजनच्या कार्बनला जोडला जाणार आहे तो कार्बन सुद्धा काय आहे? sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे. आता इथं कशी डेफिनेशन कशी येणार आहे? हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटॉम which further bonded to an aromatic ring. म्हणजे इथं कसं आहे? ही aromatic ring आहे. ह्या aromatic रिंगला तो जोडलेला आहे. आता बघा काय सांगितलेलं आहे? हॅलोजन ॲटॉम कशाला बॉन्डेड करायचा आहे? बघा हा Cl आहे. हा कशाला बॉन्डेड करायचा आहे? हा sp3 हायब्रिडाइज कार्बनला. हा sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे. ह्या sp3 हायब्रिडाइज कार्बनला काय करायचं? हॅलोजन बॉन्डेड करायचं आहे. आणि याच्या पुढे काय आहे? ही एरोमॅटिक रिंग आहे. पुन्हा डेफिनेशन बघा. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन ॲटॉम which further bonded to aromatic ring. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन हा कशाला जोडायचा आहे? sp3 हायब्रिडाइज कार्बनला जोडायचा आहे. which further bonded म्हणजे हा sp3 कार्बन जो आहे तो कशाला बॉन्डेड केलेला आहे? एरोमॅटिकला केलेला आहे. जसं अगोदरच्या याच्यात तो sp3 हायब्रिडाइज कार्बन हा कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या कार्बनला जोडलेला होता. तसा हा CH2 हा sp3 हायब्रिडाइज कार्बन हा एरोमॅटिक रिंगला जोडलेला आहे. याला म्हणतात बेन्झिलिक. पुन्हा एकदा बघा. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज कार्बन which further bonded to aromatic ring. तो कशाला जोडलेला आहे? एरोमॅटिक रिंगला जोडलेला आहे. याला म्हणतात बेन्झिलिक हॅलाइड. नेक्स्ट पुढचा आहे फिनाइलिक हॅलाइड. फिनाइलिक हॅलाइड मध्ये काय? हायब्रिडायझेशन बदललेलं आहे. इथं जो हॅलोजन जोडलेला असतो तो sp2 हायब्रिडाइज कार्बनला जोडलेला असतो. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटॉम ऑफ ॲलिफॅटिक चेन. जी ॲलिफॅटिक चेन दिलेली आहे त्या ॲलिफॅटिक चेनला sp2 ला जोडलेला आहे. म्हणजे sp2 ला म्हणजे इथं काय असणार आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्ड. इथं हॅलोजन जोडलेला आहे. हा जो कार्बन आहे हा कार्बन काय आहे? sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. पुन्हा बघा. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटॉम. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटॉम ऑफ ॲलिफॅटिक चेन. ही ॲलिफॅटिक चेन आहे लक्षात ठेवा. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ऑफ ॲलिफॅटिक चेन आर नोन ॲज फिनाइलिक हॅलाइड. याला फिनाइलिक हॅलाइड म्हणतात. मग तुम्हाला एंट्रन्सला क्वेश्चन विचारले जातात. अल्काइल हॅलाइड, ॲलिलिक हॅलाइड, बेन्झाइल हॅलाइड, फिनाइलिक हॅलाइड यांचे एक्झाम्पल दिले जातात. आता तुम्हाला ओळखायला विचारतात, आयडेंटिफाय करायला विचारतात. विच ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल ऑफ बेन्झाइलिक हॅलाइड. खालीलपैकी दिलेलं बेन्झाइलिक हॅलाइड कोणतं आहे? खालीलपैकी दिलेलं फिनाइलिक हॅलाइड कोणतं आहे? ॲलिलिक हॅलाइड कोणतं आहे? अल्काइल हॅलाइड कोणतं आहे? मग आपण कसं ओळखणार? मग ते तुम्हाला सांगितलं sp3 हायब्रिडायझेशन कुठं आहे, sp2 कुठं आहे आणि ते नेक्स्टला काय जोडलेलं आहे त्या कार्बनला, त्याच्यावरून आपण ओळखायचं, आयडेंटिफाय करायचं. असे छोटे छोटे क्वेश्चन एंट्रन्स एक्झामला विचारले जातात. आणि पुढचा टॉपिक आहे हॅलो अल्काइन. ह्या अल्काइन मध्ये इथं YNE म्हणजे काय? इथं सफिक्स YNE वापरलेला आहे. ट्रिपल बॉन्डचं कंपाऊंड आहे. ट्रिपल बॉन्डचं कंपाऊंड आलं म्हणजे तिथं कार्बनचं हायब्रिडायझेशन काय झालं? sp हायब्रिडायझेशन झालं. sp आपण इथं बघा S कॅरेक्टर 50% आहे.
पी कॅरेक्टर 50% आहे, दोन्ही कॅरेक्टर 50% कॅरेक्टर आहे. याचा खूप खूप महत्व आहे याचं एंट्रन्ससाठी. एस कॅरेक्टरचं पर्सेंटेज, पी कॅरेक्टरचं पर्सेंटेज याचा रूल्स असतो. आणि आपण हे नेक्स्ट व्हिडिओला एस कॅरेक्टर पी कॅरेक्टर काय असतं, त्याच्यावर कसे प्रश्न विचारतात, एस कॅरेक्टरमुळं त्या कंपाऊंडवरच्या रिॲक्टिव्हिटीवरती काय इफेक्ट होतो, त्याची स्ट्रेंथ कशी बदलती, त्याच्यावरती काय एस कॅरेक्टरचा इफेक्ट होतो, पी कॅरेक्टरचा काय इफेक्ट होतो ते आपण बघणार आहे नेक्स्ट लेक्चरला. आता बघा हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइन्स म्हणजे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. हायब्रिडायझेशन sp2 हायब्रिडाइज कार्बन एटॉम आहे. आता इथं कसं येणार आहे, हॅलोजन ॲटॉम bonded to sp2 hybridized carbon atom, it is known as haloalkyne. हे बघा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, इथं काय येणार आहे कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड, इथं येणार आहे हॅलोजन. हे बघा हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज कार्बन. आता हा कार्बन जो आहे ना, हा कार्बन काय आहे, sp हायब्रिडाइज कार्बन आहे. हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp hybridized carbon atom, it is known as हॅलोअल्काइन. याला म्हणतात हॅलोअल्काइन. ट्रिपल बॉन्डचा जो कार्बन असतो त्या कार्बनला हॅलोजन डायरेक्टली जोडलेला असतो. म्हणजे हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp, हा सुद्धा कार्बन sp हायब्रिडाइज आहे. पुन्हा बघा हॅलोजन ॲटॉम बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज कार्बन ॲटॉम आर नोन ॲज हॅलोअल्काइन. याला म्हणतात हॅलोअल्काइन. आणि क्लासिफिकेशनचा शेवटचा टॉपिक आहे अराइल हॅलाइड किंवा याला म्हणतात हॅलोअरिन्स. आता हे अराइल हॅलाइड म्हणजे काय बघा, अराइल ॲरोमॅटिक कंपाऊंड किंवा त्याला हॅलोअरिन्स सुद्धा म्हणतात. वेगवेगळ्या नावाने विचारला जातो परीक्षेला प्रश्न. अराइल हॅलाइड मध्ये काय, इथं हायब्रिडायझेशन sp2 हायब्रिडायझेशन. विद्यार्थी मित्रांनो sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे ॲरोमॅटिक कंपाऊंडचा. इथं काय डेफिनेशन सांगता येणार आहे, हॅलोजन ॲटॉम डायरेक्टली बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ऑफ ॲरोमॅटिक रिंग. ती ॲरोमॅटिक रिंग जी आहे त्या ॲरोमॅटिक रिंगला डायरेक्टली जोडलेला आहे. कोणत्या कार्बनला, sp2 हायब्रिडाइज कार्बन. फॉर एक्झाम्पल बघा इथं आपण ही बेन्झीन रिंग काढलेली आहे. इथं ह्या बेन्झीन रिंग मध्ये हे कार्बन आहेत. हा कार्बन इथला sp2 हायब्रिडाइज आहे. हे बॉन्ड लाईन फॉर्म्युला आहे. हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला इथं कार्बन असतो, त्याला इथं हायड्रोजन पण असतो. तो हायड्रोजन आपण रिप्लेस केलेला आहे. आपण सुरुवातीलाच म्हणलेलं आहे मोनो हॅलोजन. मोनो म्हणजे एक, वन हॅलोजन ॲटॉम घ्यायचा आहे तिथं, पण कसा घ्यायचा, वन हायड्रोजन ॲटॉम्स ऑफ हायड्रोकार्बन्स. कोणता हायड्रोकार्बन, एनी हायड्रोकार्बन्स. एनी हायड्रोकार्बन म्हणजे याच्यापैकी कोणताही हायड्रोकार्बन. तुम्ही अल्काइल घ्या, ॲलिलिक घ्या, बेन्झिलिक घ्या, फिनाइल घ्या, अराइल घ्या. वन हायड्रोजन ॲटॉम ऑफ हायड्रोकार्बन्स रिप्लेस बाय वन हॅलोजन, त्याला मोनो म्हणतात. मग आता आपण हा एकच रिप्लेस करणार आहे आणि इथं Cl ठेवणार आहे. मग आता इथं बघा काय, हा जो Cl ज्या कार्बनला जोडला, हा जो कार्बन आहे, हा कार्बन sp2 हायब्रिडाइज कार्बन आहे. पी कॅरेक्टर वाढलेलं आहे, इथं एस कॅरेक्टर कमी झालेलं आहे. एस कॅरेक्टर कमी झालं, पी कॅरेक्टर इन्क्रीज झालं, त्याचा इफेक्ट रिंग वरती होणार आहे. रिंग वरती इफेक्ट झाला का त्याचा रिॲक्शन वरती इफेक्ट होणार आहे. आपले प्रोडक्ट बदलणार आहे, रिॲक्शनचे टाईप बदलणार आहे, सगळं काही याच्यानुसार बदलत असतं. पुन्हा एकदा बघा हॅलोजन ॲटॉम डायरेक्टली बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज कार्बन ॲटॉम ऑफ ॲरोमॅटिक रिंग. ही जी ॲरोमॅटिक रिंग आहे, ह्या ॲरोमॅटिक रिंगच्या sp2 हायब्रिडाइज कार्बनला काय जोडलेला आहे, Cl जोडलेला आहे. याला काय म्हणतात, अराइल हॅलाइड किंवा त्याला काय म्हणतात, हॅलोअरिन्स. याला हॅलोअरिन्स सुद्धा म्हणतात. पुन्हा लक्ष द्या सर्वांनी, पुन्हा मी समजून सांगतो सर्वांना. हे बघा याच्यावरती क्वेश्चन परीक्षेला कसा विचारला जातो,
तेही खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही HSC ची एक्झाम देता बोर्डची, त्यावेळेस याच्यावर 2 मार्कचा क्वेश्चन विचारला जातो. 2 मार्क्स क्वेश्चन कसा विचारला जाईल? गिव्ह द क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. मोनो हॅलोजन कंपाऊंडचं विचारल्यावर मोनो हॅलोजन कंपाऊंडचंच लिहायचं. मोनो हॅलोजन कंपाऊंडचं क्लासिफिकेशन कसं आहे? मोनो हॅलोजन कंपाऊंड्स आर क्लासिफाइड इनटू 6 टाइप. पहिला कोणता आहे? अल्काइल हॅलाइड और हॅलो अल्केन. त्याच्यानंतर ॲलिलिक हॅलाइड, बेन्झिलिक हॅलाइड, फिनाइलिक हॅलाइड, हॅलो अल्कीन, हॅलो अल्काइन, अराइल हॅलाइड्स और हॅलो अरिन्स. हे याचे टाइप झाले. अशा पद्धतीने लिहिल्यानंतर प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल लिहायचं, त्याची सायंटिफिक परफेक्ट डेफिनेशन लिहायची. ज्यावेळेस तुम्ही करेक्ट डेफिनेशन लिहिता त्यावेळेस तुम्हाला डेफिनेशनला मार्क्स असतो आणि ते एक्झाम्पल लिहिणार आहे त्याचं, त्या एक्झाम्पलला सुद्धा मार्क्स असतो. अशी मार्कची काउंटिंग करून तुम्हाला तिथे 2 मार्क्स दिले जातात. 2 मार्क्स असे डायरेक्ट नाही दिले जाते, चेक केलं डायरेक्ट दिले. प्रत्येक पॉइंटला मार्क्स असतो. आता याच्या व्यतिरिक्त याच्या एंट्रन्सला खूप प्रश्न विचारले जातात. मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे का याच्यामध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टी. आयडेंटिफाय विच ऑफ द बेन्झिलिक अल्काइल हॅलाइड, बेन्झिलिक हॅलाइड, विच ऑफ द फॉलोइंग आर अराइल हॅलाइड, विच ऑफ द फॉलोइंग आर ॲलिलिक हॅलाइड. मग अशा पद्धतीने विचारलं जातं. तुम्हाला स्ट्रक्चर काढून दिले जातील किंवा नावं दिली जातील डायरेक्ट, आणि त्याच्यात तुम्हाला आयडेंटिफाय करायला विचारतात का हे कोणत्या टाईपचं हॅलाइड आहे. मोनो हॅलाइड आहे, मोनो हॅलोजन कंपाऊंड आहे, पण याच्यामध्ये कोणतं हॅलाइड आहे याच्यापैकी बेन्झाइलिक आहे का ॲलिलिक आहे का व्हिनाइल आहे हे विचारलं जातं. आणि त्याच्यातून आपण एंट्रन्सचे क्वेश्चन छोटे छोटे क्वेश्चन हे सोडवायचे असतात. अतिशय महत्त्वाचं आहे एंट्रन्ससाठी. ज्यावेळेस मी एंट्रन्सचा सेपरेट लेक्चर याच्यावरती घेईल त्यावेळेस याचे जे क्वेश्चन विचारतात ते डायरेक्ट तुम्हाला सांगणार आहे. आता आज आपण जो टॉपिक बघितला तो क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंडचा होता. आता याच्यानंतर पुढचा टॉपिक हा खूप महत्त्वाचा आहे. पुढचा टॉपिकमध्ये तुम्हाला ट्रिक्स सांगितल्या जाणार आहे, हिंट सांगितल्या जाणार आहे का जेणेकरून तुम्हाला केमिस्ट्रीचं एक लॉजिक लक्षात ठेवायचं. विद्यार्थी मित्रांनो, हे पाठ नाही करत बसायचं. याच्यात छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपण लक्षात ठेवल्या का आपल्याला पटपट पटपट समजतं. आता साधं लॉजिक बघा, हायब्रिडायझेशन आहे. तुम्हाला कधी कोणी विचारलं का ॲलिलिक हॅलाइडमध्ये हॅलोजन ज्या कार्बनला जोडला त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन काय आहे? sp3 हायब्रिडाइज कार्बन येतो. तुम्हाला ते कळालं sp3 हायब्रिडाइज कार्बन आहे तर तुम्ही त्याच्यावरून डेफिनेशन लिहू शकतात. असे लॉजिक वापरायचे, ट्रिक्स वापरायच्या आणि आपलं उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आणि कमीत कमी वेळेत आपला जास्तीत जास्त अभ्यास कसा होईल. पाठ जर केलं तुम्ही तर पाठांतराने अभ्यास होत नाही. तुम्ही ट्रिक्स वापरा, हिंट्स वापरा आणि कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अभ्यास कसा होणार आहे याकडे लक्ष द्यायचं. आपण पुढच्या लेक्चरला जो व्हिडिओ देणार आहोत खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आमचा जो यूट्यूब चॅनल आहे सोलर सायकेम केमिस्ट्री क्लासेसचा, ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ जे आम्ही नवीन व्हिडिओ तुम्हाला देणार आहोत ते तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळतील. आणि ते बघत जा आणि त्याच्यातून तुम्ही तुमचं जे काही नॉलेज असेल ते वाढवत जा. तुम्हाला ज्या अडचणी येतील, ज्या काही अडचणी येतील त्या तुम्ही आम्हाला विचारू शकतात आणि तुमच्या अडचणी आम्ही सोडवायला कधी पण तयार आहोत. काही तुमच्याकडून काही सजेशन असतील तर ते तुम्ही सांगू शकतात आणि तुमच्या अडचणी आम्हाला कळवत जा. आणि आमचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सहकार्य करा. थँक्यू. नेक्स्ट टाईमला आपण पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद.